ओम नमो भगवते वासुदेवाय. जडभरत राजा रघुगणाला उपदेश करायला लागले. अकोविद कोविद वादवादान वदस्य सौनाति विदाम वरिष्ठा नसूरयो हि व्यवहारमेनम तत्वावमर्शेन सहा मनंती. राजा, वास्तविक तू अडाणीत आहेस, अज्ञानीत आहे, पण तरी सुद्धा एखाद्या पंडितासारखी तर्क वितर्क युक्त अशी वाणी चालली आहे तुझी. हे सगळं वरवरच आहे, पोपटपंची आहे. आणि त्यामुळे श्रेष्ठ अशा ज्ञानी लोकांमध्ये तुझी गणना काही होऊ शकत नाही. कारण तत्वज्ञानी पुरुष जे आहेत ते ह्या अशा अविचारातून निघालेल्या स्वामी सेवक इत्यादी व्यवहाराला तत्वविचाराचा विचार करत असताना, तत्वविचार संबंधी काही गोष्टी पाहत असताना सत्य रूपानं स्वीकारू शकत नाही, स्वीकारत नाही. एकीकडे राजानं जे अगदी पांडित्यपूर्ण आवेशात भाषण केलं, त्याला ते जडभरताने उत्तर दिलं. ते ऐकल्यानंतर, ते वाचल्यानंतर भगवद्गीतेमध्ये भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला जे सांगितलं त्याची आठवण येते. भगवंत म्हणाले होते, अशौचाननो शौचस्वम प्रज्ञावादांश भाषते गतासून गतासूंश्च नानुशोचन्ति पंडिता. अरे म्हणाले, ज्याच्याबद्दल, ज्यांच्या मरणाबद्दल कुठल्याही प्रकारे शोक करू नये अशांसाठी तू शोक करतोय, आणि वर पुन्हा एखाद्या प्रकांड पंडितासारखा तू मला सांगतोय. पण ज्यांचे प्राण गेले किंवा ज्यांचे प्राण गेले नाहीयेत त्यांच्यासाठी जे खरे विचक्षण आहेत, पंडित आहेत, ज्ञानी आहेत, ते कधीही शोक करत नाहीत. तू फक्त नुसत्या पांडित्याच्या पोकळ गप्पा मारतोय. हे जसं भगवंतांनी अर्जुनाला सांगितलं, तसंच जडभरताने राजा रघुगणाला सांगितलं की तुझं सगळं जे बोलणं आहे ना, हे सगळं बरोबरच आहे. खोल विचार करायला गेल्यानंतर त्याच्यात तर्क नाही, वितर्क नाही, कुतर्क नाही, काहीच नाहीये. काही विशेष लक्षात घेण्यासारखा भागत नाहीये. कारण लौकिक व्यवहाराप्रमाणेच वैदिक व्यवहारामध्ये सुद्धा काही सत्यत्व नसतं. त्रैगुण्य विषय हा वेद, हा भगवंताने सांगितलं अर्जुनाला की वेद तिन्ही गुणांना धरून बोलतात. कारण वेदातली जी वाक्य आहेत हे अधिक करून गृहस्थाश्रमी लोकांना त्यांचे जे काही यज्ञविधी आहेत, जे त्या यज्ञविधींमध्ये मग्न आहेत, ज्यांच्या ठिकाणी काही स्वर्गाची कामना आहेत, अशांसाठीच त्यांनी त्या गोष्टी वेदांमध्ये सांगितल्या आहेत. पण ज्यांच्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा रागद्वेषाची दोष नाही, विकार नाही, आणि जे विशुद्ध तत्वज्ञानाची पूर्णतः अभिव्यक्ती व्हावी म्हणून झटत आहेत, अशांच्या ठिकाणी हा वैदिक व्यवहार कधीही सत्य ठरू शकत नाही. तथैव राजन नरुगार्हम हे तत्तान विद्योर विजृंभितेषु न वेदवादेषु तत्ववाद प्रायण शुद्ध अनुचकार. वेद अनंत बोलिला, वेदाने अनेक गोष्टी सांगितल्या, पण त्या सगळ्या गोष्टी सगळ्यांसाठी नाही आहेत. आणि विशेषतः ज्यांना भगवान मार्गाला लागायचं आहे, भगवत प्राप्तीसाठी प्रयत्न करायचे, त्यांच्यासाठी तर त्या मुळीच मिळेल. ज्यांना ऐहिकातच रमायचं आहे, ज्यांना ऐहिक आणि पारलौकिक सुखाची इच्छा आहे, वासना आहे, कामना आहे, त्यांच्यासाठी वेदाने अनेक गोष्टी सांगितल्या. न तस्य तत्वग्रहणाय साक्षात वरीयसीरपि वाचस्तमासन स्वप्ने निरुक्त्या ग्रहमेध सौख्यम नयस हेयानुमितं स्वयं स्यात्. जडभरत म्हणाले की ज्यांना गृहस्थ धर्माला उचित अशा यज्ञानी कर्मातून प्राप्त होणारे जे स्वर्गादी सुखाचे भोग आहेत ते स्वप्नाप्रमाणे त्याज्य वाटत नाहीत. त्यांना तत्वज्ञान करून देणं
हे साक्षात उपनिषद जरी अवतरली खाली तरी त्यांनाही ते शक्य नाही. कारण ते लौकिक आणि पारलौकिक सुखासाठीच धडपडतायत. ज्यांची संपूर्ण जीवनासक्ती ही ह्या सुखांसाठीच आहे, तर त्या सुखासाठी वेदांनी जे काही मार्ग सांगितले असेल त्याप्रमाणे ते जाणार. पण स्वप्नात जरी कितीही सुख मिळालं तरी जाग झाल्यानंतर त्या सुखाची किंमत शून्य असते. असं ज्यांना ह्या वैदिक मार्गातून किंवा लौकिक मार्गातून मिळणाऱ्या सुखांबद्दल वाटत नाही, अशांची जी बुद्धी आहे ही बुद्धी ज्ञानरूप असलेली उपनिषदा जरी प्रत्यक्ष समोर आली तरी सुद्धा ह्या लोकांना उपदेश करू शकणार नाही. त्यांची मनोवृत्ती ते बदलू शकणार नाही. यावन मनोरजसा पुरुषस्य सत्वेन वा तमसा वा अनुरुद्धम चेतोभिराकृती विरातनोती जरंकुशम कुशलम चेतरम वा. जोपर्यंत माणसाचं मन सत्व रज किंवा तमोगुणाच्या अधीन आहे आणि तसं अधीन राहून ते सतत कुठलाही अंकुश न ठेवता ज्ञानेंद्रिय आणि कर्मेंद्रिय यांच्या मार्फत देहाकडून शुभाशुभ कर्म करतच राहतात. सवासनात्मा विषयोपरक्तो गुणप्रवाह विकृत षोडशात्मा विभ्रत प्रसंग नाम रूपभेदम अंतर्बहिष्वम ते पुरेच तनवती. आणि हे मन वासनामय विषयासक्त अशा गुणांनी प्रेरित होऊन विकारी होऊन आणि भूतमात्र आणि इंद्रिय रूप अशा 16 कलांमध्ये मुख्य आहे. जरी त्याला वेगवेगळ्या नावांनी देवता सहाय्य करत असल्या, मनुष्याचे रूप धारण करून शरीरूप उपाधींच्या भेदानं जीवाला उत्तमता किंवा अधमता प्राप्त होत असली तरी जोपर्यंत हे मन त्या परब्रह्माच्या ठिकाणी लागत नाही तोपर्यंत जीव मुक्त होऊ शकत नाही. आणखीन बराच काही उपदेश त्यांनी केलाय. तो काय होता पुढच्या भागात बघूया. ओम नमो भगवते वासुदेवाय.